नमस्कार मित्रांनो. मकर राशीच्या 6व्या स्थानामध्ये मंगळाचं भ्रमण असणार आहे सप्टेंबर संपूर्ण महिन्यामध्ये. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे जे तिन्ही ग्रह आहेत ते केतूच्या युतीत जाणार आहेत तुमच्या भाग्यस्थानामध्ये आणि तुमच्या भाग्यस्थानावर थोडासा ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो सुद्धा दिसून येणार आहे. हे ग्रह याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम याचप्रमाणे दैनंदिन जीवनावर होणारे ग्रह योगांचे परिणाम कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आहे, वक्री आहे. तुमचा षष्टेश जो आहे बुध, जो की तुमच्या 7व्या स्थानात, 8व्या स्थानात आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार या महिन्यातला म्हणजे सप्टेंबर महिन्यातला बराचसा कालावधी हा जो बुध आहे म्हणजे 5 तारखेपासून ते जवळ-जवळ 24 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये बुध जो आहे तो हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अष्टम स्थानाला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हटलं जातं. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये जो मंगळ आहे तो सुद्धा भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच या सर्वांचं जे प्रभाव परिणाम आहेत हे कशा प्रकारचे असेल हे समजून घ्यायचं झालं, तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःच्या शारीरिक आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग या महिन्यात येण्याचे संदर्भ बऱ्याच प्रमाणात राहील. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस थोडा जाणवेल, परंतु शारीरिक दुखापतीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यामध्ये तशी काय काळजी करू नका, कारण तुमच्या पंचम स्थानात असणारा जो गुरु आहे, हा नवम दृष्टीने तुमच्या राशीला पाहतोय. तरी सुद्धा जी धडपड आहे किंवा धावपळ आहे, त्या संदर्भात थोडीशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, की तुमचं जे आर्थिक स्तर आहे, तो नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, तो धनस्थानामध्ये भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, शुक्र जो ग्रह आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे. तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये भ्रमण करेल. 5व्या स्थानामध्ये गुरु सुद्धा भ्रमण करतोय, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की अष्टम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो तुमचा लाभेश आहे मंगळ हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा आर्थिक दृष्टीने विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे हा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला बराचसा चांगला असणार आहे, उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक आवक अतिशय चांगली असणार आहे. त्या संदर्भात काळजी करू नका. फक्त खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. खास करून तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट बरोबर होते की नाही याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिशय उत्तम प्रकारचे लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. तर त्या संदर्भात काळजी करू नका. फक्त जर का तुम्हाला कुठले लोन घ्यायचे असतील तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, कारण 6व्या स्थानातला जो मंगळ आहे हा सप्तम दृष्टीने तुमच्या व्यय स्थानाला पाहतोय, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. परंतु एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक आवक या महिन्यामध्ये अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत घरगुती जे सुख आहे त्याबद्दल, गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील, खास करून ज्या पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातलं वातावरण तुम्हाला अपेक्षित असेल त्याप्रमाणे थोडंसं नसणार आहे. घरातल्या व्यक्तींवर थोडंसं मतभेद अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसतील. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं करू नका. जसं की नवीन वास्तू घेणं, विकणं किंवा वास्तूच्या संदर्भात काय उपाय या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या पंचम स्थानामध्ये गुरुचं भ्रमण आहे. जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्या 10व्या स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय उत्तम प्रकारचा हा कालावधी आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत ते अतिशय उत्तम राहतील. फक्त त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण कालावधी म्हणजे सप्टेंबरचा जो कालावधी आहे तो अतिशय चांगला असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला असणार आहे. काळजी करू नका. कुठल्याच प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. फक्त जे मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या आरोग्याच्या संदर्भात थोडीशी धावपळ वगैरे थोडीशी कमी करा किंवा त्या संदर्भातले थोडे त्रास होऊ शकतील तर काळजी की तुम्हाला स्वतःला घेणं जास्त आवश्यक राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना जो अतिशय उत्तम असणार आहे. अजिबात काळजी करू नका. थोडंसं एफर्ट द्या. तुम्हाला नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय 5 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार. इथे एकच गोष्ट आहे, विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याचे छोटे मोठे त्रास वगैरे दिसून येतील. बाकी वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही प्रॉब्लेम तसे दिसून येणार नाहीत.
याच म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र आहे, जिथे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमचा जो कर्मेश आहे शुक्र, जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय 19 तारखेनंतर, हा स्वतःच्या राशीत कर्मस्थानामध्येच भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे काळजी अजिबात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तुम्हाला चांगल्या नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी सुद्धा येतील. साधारण गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल. या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या संदर्भातल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतील, की ज्या कॉन्क्रीट येतील किंवा त्या तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असेल. जर तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल, बदली हवी असेल, नवीन जॉब सीक करत असाल, जर तुम्हाला जॉब नसेल, सर्वांसाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. फक्त जे ऑलरेडी कामाला आहेत त्यांच्या संदर्भात, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, छोट्या-मोठ्या कारणावरून तुमच्यापेक्षा डेझिग्नेशननी ज्या कमी आहेत, म्हणजे तुमच्या हुद्द्यांनी जे कमी आहेत व्यक्ती, त्यांच्या संदर्भात थोडेसे वादविवाद वगैरे होऊ शकतील. फक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्या. एकंदरीत बाकी सांगायचं झालं, तर तुमच्यासाठी उद्योगधंद्यासाठी हा जो संपूर्ण महिना आहे, हा अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, की डे टू डे लाईफवरती ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग येणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले एक त्रास, लागणं, कापणं, खरचटणं, छोटे-मोठे त्रास, हेच याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. अर्थात ही जी युती आहे, ही तुम्हाला थोडंसं धार्मिक किंवा आध्यात्मिक विचार थोडेसे जास्त आहे ना, त्या संदर्भातले काही अनुभव आहेत ना, जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर अतिशय चांगल्या प्रकारचे इंट्युशन्स वगैरे या दरम्यान येऊ शकतील, की जी चांगली गोष्ट आहे. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो बुध तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. झटपट लाभाच्या मागे जाऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. थोडासा स्ट्रेस तुम्हाला या दरम्यान जाणवेल. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो गुरु तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला फार उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल, ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवा. जी अडकलेली कामं आहेत, विलंबाने होत आहेत किंवा झालेलीच नाहीत, अशी कामं जरूर हाती घ्या. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. देवळांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे काही मनामध्ये काही चांगले उत्तम विचार येऊ शकतील. सात्विक अशा प्रकारचं तुमची मनोधारणा तयार होईल. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. तर गुरु शुक्रचा हा जो त्रिकोण योग आहे, हा अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर दिनांक 18 तारखेला शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शुक्र, शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आणि जो बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग थोडासा मानसिकतेवरती ताण आल्यासारखा जाणवेल आणि त्या ताणामुळे थोडासा त्याचा जो प्रभाव आहे तुमच्या एकंदरीत मूडवरती सुद्धा जाणवेल, थोडासा शारीरिक सुद्धा जाणवेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय खास करून आर्थिक संदर्भात घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी असा असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल, तर काही चुणूकदार कल्पना तुमच्या समोर येतील, की तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल किंवा जर तुम्ही मार्केटिंगशी संबंधित असाल, तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काय प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. या दरम्यान अशा प्रकारच्या परिस्थिती बनतील, की काही गोष्टी पटापट होतील, थोडी रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. अशा काही संधी किंवा अशा काही गोष्टी समोर प्रलोभन समोर येतील, त्याला बळी मात्र पडू नका. यानंतर दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो बुध भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. याचप्रमाणे काही तुमची जी कामं आहेत ती झटपट होऊ शकते. कागदोपत्री व्यवहार करता हा जो कालावधी तो उत्तम राहील. फिरणं किंवा ट्रॅव्हलिंग या संदर्भात जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती या दरम्यान कंट्रोल करणं आवश्यक आहे. थोडंसं मनामध्ये भिरभिर तयार होणं, नेमके निर्णय न घेणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. या दरम्यान नाकासमोर चालणं गरजेचं राहील. कारण दिनांक 28 आणि 29 जी तारीख आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी आणि बुध हे जे दोन्ही ग्रह आहेत, हे केतूच्या युतीत जाणार आहे. हा जो कालावधी जो मी सुरुवातीला सांगितला, की ग्रहणाचा जो प्रभाव आहे, हा तुमच्या भाग्यावरती जाणवणार आहे. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही तुमच्या जीवनातल्या क्षेत्राशी संबंधित का असेना, अजिबात घेऊ नका. लाँग टर्ममध्ये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, की जे निगेटिव्ह असतील. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्या मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. तर छोटे-छोटे निर्णय असतील किंवा
पुढे जाऊन तुम्हाला ते मोठे वाटेल. सुरुवातीला घेताना तुम्हाला वाटेल, की इतरांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, तर माझ्यासाठी सुद्धा सोप्या आहेत किंवा याच्या आधी मी त्या गोष्टी माझ्यासाठी अगदी सहजपणे केलेल्या, तर आता रिस्क घ्यायला काही हरकत नाही. परंतु फसाल तुम्ही लक्षात घ्या. कारण ग्रहण कालावधीचा प्रभावच असा असतो, की तुम्ही घेतलेले निर्णय त्यावेळेस बरोबर वाटतात, पण तो काही कालांतरानंतर ते किती चुकीचे आहेत, त्याचे परिणाम कित्येक महिने किंवा वर्ष भोगावे लागतात. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. भाग्यस्थानात होणार जो ग्रहणाचा प्रभाव किंवा परिणाम असेल, या संदर्भात तुम्हाला अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर दिनांक 30 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोणी योग होणार आहे. तर या दरम्यान छोटे-मोठे काय तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील. या महिन्यातली जी अमावास्या आहे, ही तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे दिनांक 2 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. लक्षात घ्या अष्टमातली अमावास्या जी आहे, ही तुम्हाला आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडंसं त्रास देऊ शकेल. काळजी घ्या. दिनांक 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे निर्णय, कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात घेऊ नका. वादविवाद जाऊ नका. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.